केलं जात आहे, कारण बरेचसे खेळाडू नसतानाही ते द्वितीय फेरीमध्ये दाखल झालेत. साहिल बनगे बॉलिंग करतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. जर रन्स पाहिल्या तर 5 बॉल त्यांनी डॉट केलेत. काय स्ट्रोक आहे, ऑन द राईज खेळलेला स्ट्रोक, 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. साहिल बनगेंचं मी कौतुक करेन, कारण पहिले 5 बॉल डॉट केले, शेवटचा बॉल त्यांनी ओव्हरपिच केला, तो हेरला बॅट्समननी, आणि ज्या पद्धतीने चेतननी बॅट्सिंग केली समोरच्या दिशेने, लेदर बॉल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. रन्स मिळाल्यात 4. 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा स्कोरबोर्डती लागल्या. 3 षटकांची मॅच आहे. आज संडे आहे आणि द्वितीय आणि तृतीय फेरीच्या मॅचेस 3 षटकांच्या असतात, हे प्रत्येकाला माहीत आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थाने वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष अजित वरेसर यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गेली 5 ते 7 वर्ष संपूर्ण भागाला एकत्रित केलंय आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगले उत्तम खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. NMPL सीझन 5 हे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मधले खेळाडू त्या ठिकाणी आपण जर पाहिले, सतीश सनस असतील, संतोष शरद कोंडाळकर असतील, यांना आपण तिकडे खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे ज्या पद्धतीने वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन बनलं त्यानंतर एक गाव अकराच्या स्पर्धा अनेक व्हायला लागल्या. प्रत्येक खेळाडू आपला चांगला परफॉर्मन्स द्यायला लागला, एक स्टेप पुढे चाललाय. मग तालुका असो, जिल्हा लेवलवरती असो, वाईतले अनेक खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल चोरगे असतील, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिझन मध्ये येतील, वेगाने बॉल पकडतील तोपर्यंत मात्र 1 रन्स घेतली जाते. 2 घेतल्यात. टोटल धावसंख्या 7 धावा स्कोरबोर्डती लागतात. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बॉलिंग मार्क होती विशाल बनगे यांना पाहताय तुम्ही. आजच्या दिवसामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय विशाल बनगेंनी, त्यांच्या कामगिरीनी. हो, बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केलाय बॉलरनी. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. 3 षटकांचा सामना आहे. ज्या पद्धतीने बॉलिंग केली, 100% होमवर्क करून आलेला टीम आकोशी. बॅकफुटला गेले, कट शॉट खेळला, इथे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत आहेत, फील्ड करतील तोपर्यंत मात्र 1 रन्स कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा संपन्न होते. टॉप ऑफ द टेबल म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, युवा उद्योजक अर्जुनदादा गोळे. समोरच्या दिशेने बॅट स्विंग चांगली आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली येईल, विकेटचं पतन होईल. चेतन चोरट बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच आदरणीय संतोषदादा कोंडाळकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय आमचे ज्येष्ठ लोकप्रिय समाजसेवक दाजी सनस साहेब हे आले या ठिकाणी आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आनंदा पाटील साहेब असतील, या सर्वांचं मी मनापासून आदरणीय सन्माननीय ज्यांचा वाढदिवस आज आहे अर्जुनदादा गोळे यांच्या माध्यमातून आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. असंच प्रेम आदरणीय अर्जुनदादा गोळे यांच्यावरती राहो ही या ठिकाणी आम्ही इच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. क्रिकेटला सुरुवात झाली आहे, सीझन सुरू झालाय, कारण ज्या पद्धतीने पहिली स्पर्धा नेहमी अर्जुनदादांची असते, परंतु यावर्षी जर आपण विचार केला तर टीम घेरा केंजड यांच्याकडून पहिली स्पर्धा आली होती, जी स्पर्धा टीम आसरेंनी पटकवली. उपविजेता संघ टीम पसरणी राहिली होती आणि तृतीय क्रमांक राहिला होता बोरगाव यांचा, तृतीय क्रमांक राहिला होता. संकेत वाडकर यांची टीम आहे. हे अपडेट आहे आतापर्यंत वाई पश्चिम भाग असोसिएशन मधलं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, गतवर्षी आपण पाहिलं टीम जांभळीनी चांगला परफॉर्मन्स केला होता, त्याचबरोबर कुसगाव ब्लॅक कोब्रा या संघाने चांगला परफॉर्मन्स केला होता. परंतु नवीन सीझन नवीन विजेते आपल्याला पाहायला मिळतात. टीम आसरेंनी चांगली सुरुवात केली, त्यानंतर पसरणीत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आले आणि संकेत वाडकर यांची टीम बोरगाव. या स्पर्धेमध्ये कोण विजेता ठरेल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. बॅकफुटला गेले, पुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, प्रयत्न राहिला होता झेल घेण्याचा. 1 रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का, नाहीये, थांबवलंय त्या ठिकाणी. 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू झालाय. ओमकार बॉलिंग करतायत. यानंतर आम्ही टॉस करू. टीम गोळेवाडी आणि टीम गुंजारवाडीचा टॉस केला जाईल. सूरज चोरट बॅटिंग साठी आहेत आणि ऋषी चोरट
बॅट्सविंग चांगली आहे, बॉल हवेमध्ये टायमिंग जुळून आलेलं नाही, बॉल पाठीमागच्या दिशेने चालला, 1 रन्स या ठिकाणी मिळतील. प्रयत्न केला जातोय, क्या बात आहे. कोंडवली टीमचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल. आज मात्र यंगस्टर खेळाडूंना चान्स मिळाला, त्याचं सोनं केलं त्यांनी. पहिली मॅच जिंकली, दुसऱ्या मॅच मध्ये ते खेळत आहेत. थोडे प्रयत्न अजून करावे लागतील या मॅच मध्ये. समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे, चापट स्ट्रोक आहे, परंतु साहिल बनगेल झेल ड्रॉप केलाय. 1 रन्स मात्र मिळेल. 1 रन्सनी धावसंख्येचा विचार केला तर 13 धावसंख्या ही माफक नाहीये या मॅच मध्ये. आणखी काही मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. येणारे 3 बॉल आहेत, इथून पुढे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. ऋषी आणि सूरज बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. नैसर्गिक अडथळा आहे, 1 रन मिळेल तिथे तुम्हाला. चला आम्ही कॉल देतोय पुढच्या टीमना, टीम गुंजारवाडी आणि टीम गोळेवाडी. आपण या, आपला टॉस महत्वपूर्ण टॉस असेल, प्लीज या. 14 धावा स्कोरबोर्डती लागतात. शेवटची 2 बॉल आहेत. ऋषी चोरट, सूरज चोरट बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, पाठीमागच्या दिशेने चाललाय, म्हणजे 1 रन मिळेल. 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आक्रोशित टीम काय ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहे. साहिल बनगेचं कौतुक करावं लागेल. एक युवा स्टार उभरता सितारा आपल्याला वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळतोय. परंतु विशाल बनगे, द लेजेंड क्रिकेटर, ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं. विशाल बनगे कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळतायत. एक गोल्डन फॉर्म मध्ये मला या मॅच मध्ये ते या टुर्नामेंट मध्ये दिसत आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी 11 बॉल 44 ची इनिंग खेळले. बाईची 1 धाव आहे. 16 धावा स्कोरवरती लागतात. एकूण या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये दिलंय टीम अकोशीला. चला आपण टॉस करूया. मी विनंती करतो टीम गोळेवाडी आणि टीम गुंजारवाडी, टॉस साठी या प्लीज. चला टीम कोंडवली, आपल्याला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्या, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला गुंजारवाडी टीमचे कॅप्टन प्लीज या. गुंजारवाडी टीम कॅप्टन आलेत, येस थँक्यू. आणि टीम गोळेवाडी स्वतः आयोजक आहात, आपलेही कॅप्टन या प्लीज. चला टॉस करूया आपण. तर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मधील स्टार खेळाडू अजित बडे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. इथे या. तर आपण महत्वपूर्ण टॉस कडे वळतोय मित्रांनो. स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय, एक दर्जेदार स्पर्धा. श्री अर्जुनदादा गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. युवा उद्योजक अर्जुनदादा गोळे चषक 2023. स्टार क्रिकेटर अजित बडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला टीम गोळेवाडी, एका बाजूला टीम गुंजारवाडी. कॉल कोण देईल? गोळेवाडीकडून कॉल दिला जाईल. स्पिन द कॉइन. हेड इज अ कॉल आणि टेल, अच्छा हेड आहे. अर्थातच गुंजारवाडी टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल दादा? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण निवडण्याचं कारण काय असेल? आमचे पोरं सर्व नवीन आहेत आणि आमची बॉलिंग साइड चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अर्जुन दादांचा वाढदिवस आहे, भव्य दिव्य स्पर्धा, 5वं पर्व साजरी केले जाते. काय भावना आहेत या स्पर्धेबद्दल? मी प्रथम आमच्या बाल गणेश क्रिकेट क्लब गोंजारवाडी यांच्यातर्फे युवा उद्योजक श्री अर्जुनदादा गोळे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो
आणि गेली 5 वर्ष झालं आम्ही बघतोय की त्यांचं आयोजन खूप चांगलं असतं आणि दरवर्षी त्यांनी अशाच प्रकारचं आयोजन पुढेही चालू ठेवावं एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. कोळीवाडी बॅटिंग करायचे, किती धावा स्कोरबोर्डती लावाल? 45 क्रॉस. 45 क्रॉस कराल. अर्जुन दादांचा वाढदिवस आहे, टीम कडून कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? काय नाही, हॅपी बर्थडे ऑल टीम कडून. थँक्यू सो मच. अजित बडे साहेब आपल्या बरोबर आहेत. अर्जुन दादांचा वाढदिवस आहे, काय म्हणाल? अर्जुन दादांचं व्यक्तिमत्व जिल्ह्यामध्ये प्रख्यात व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं, काय म्हणाल? तर नक्कीच प्रथमतः अर्जुनदादा गोळे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ऍक्च्युली मला पण ही टुर्नामेंट खेळायची होती, परंतु आमच्या टीम मध्ये काही प्लेअरला सुट्टी नसल्यामुळे मी टीम रजिस्टर केली नाही. परंतु पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही या टुर्नामेंट मध्ये सहभागी होऊ आणि अर्जुनदादांचं आयोजन आणि नियोजन नक्कीच दरवर्षी त्यात काही वादच नाही, एक नंबरचं असतं. आणि याही वर्षी त्यांनी काल पण ज्याप्रमाणे त्यांनी प्रेक्षणीय सामना ठेवला होता तो पण अतिशय रंगतदार अवस्थेत संपला. अर्जुनदादांनी अशाच पद्धतीने टुर्नामेंट घेत राहावी हीच त्यांना शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे होते स्टार क्रिकेटर अजित बडे. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टीम गोंजारवाडीने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. थँक्यू सो मच. अजित बडे, आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. जे सर्वच पाहुणे अतिथी आहेत त्यांना मी विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. धन्यवाद. तर आमचे स्कोरर सांगतायत अक्षय कदम फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग ऑर्डर आहे, साहिल आहे, विशाल आहे, आक्रमक बॅटिंग करण्यामध्ये विश्वास आहे त्यांना. स्ट्रोक चांगला आहे, कव्हर रिजन मध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळालं. फक्त 6 धावांची गरज आहे. साहिल बॅटिंग करतायत 11 धावांवरती. इथून पुढे फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. षटकात ठोकून ही मॅच संपवली जाईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं. साहिल बनगे स्ट्राइक एंडला. रिव्हर्स स्ट्रोक आहे, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अडथळा आहे, नैसर्गिक अडथळा आहे आणि साहिल बनगेंना फक्त आणि फक्त 1 रन मिळेल. काय बॅटिंग साहिल बनगे ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहे, लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहेत. एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ओपनिंग बॅटिंग, ओपनिंग बॉलर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो नेहमी. कालच्या दिवसामध्ये प्रेक्षणीय सामन्यामध्ये सलग 5 चौकार त्यांनी ठोकले होते, ही माहिती आमच्यापर्यंत आली. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन मध्ये पाहायला मिळतंय. डॉट बॉलची सांगता होईल. धावसंख्या 12 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे धावांची गरज असेल 5 धावांची गरज असेल. चला, टीम गोंजारवाडी आणि टीम गुळेवाडी, आपल्याला विनंती असेल आपण मॅचची तयारी करा. आदित्य बॉलिंग मार्क वरती येत आहेत. डिपेंड करायच्या आहेत 5 धावा. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी रचना केली जाते. अजूनही मॅच सोडलेली नाहीये टीम कोंडवलीने. चांगलं क्रिकेट खेळले आजच्या दिवसामध्ये, कौतुक करावं लागेल टीम कोंडवलीचं. हो, आजच्या दिवसामधला नंबर 1 बॅट्समन आतापर्यंत अर्थातच विशाल बनगे मॅच फिनिश केले षटकात ठोकून. विशाल बनगे, आकोशी टीम, अभिनंदन, क्या बात है. साहिल बनगेंना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. साहिल बनगे प्लीज या. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4